फेकी झाले कोणताही धावा जरा आले नाही. पुढील चेंडू असलेला रघुपत देसाईचा किरण पवार साठी पुन्हा टाकलाय. हलकीशी कट काढले गलीमध्ये चेंडू ढकलला गेला. एक थापल गोल प्रयत्न होतोय. पाहता पाहता 4 धावे शतक खेळतोय किरण पवार. दिसतोय उत्तर चालू आहे. फुलटॉसचा चेंडू किरण पवार खेळून काढतोय डिस्कवर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. रघुपत देसाई 5व्या चेंडूचे फेकण्यासाठी खेळाडू किरण पवार टाकला गेला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. कोणतेही धाव यश सावळा संघ शेवटचा चेंडू किरण पवार साठी. जो गेंद पर रहती है उस गेंद की तरह जो हमेशा शिकार की तलाश में रहती है, हमेशा रनों की ताक में रहने वाले किरण पवार ने इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर मिस फील्ड हुई और गेंद गई सीधा 4 रनों के लिए. कुणाल नाइक जिन्होंने कड़े प्रहार किए थे किरण पवार के ऊपर, लेकिन ये देखिए वीरेंद्र सहवाग के अप्रोच तो भले ही ओंकार पाटिल का हो छक्का. ये स्लोअर वन थी और इस जाल में भी आ चुके थे किरण पवार. कुणाल नाइक के जाल में आ चुके थे. आसान सा कैच. कुणाल नाइक अपने स्पेल का पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर करते हुए ये देखिए बहुत ही बढ़िया मिड ऑफ के ऊपर से लॉग ऑफ बाउंड्री के बाहर सीधा ऊपर आ चुके हैं पीएस 11 सावड़े की तरफ से. लेकिन ये देखिए किरण पवार, और इसीलिए मैंने हरीश माली को कहा था सामने वाला खिलाड़ी अगर इतना अच्छा आ चुके हैं पीएस 11 सावड़े की तरफ से. लेकिन ये देखिए किरण पवार, और इसीलिए मैंने हरीश माली को कहा था सामने वाला खिलाड़ी अगर इतना अच्छा. टेक्निकल मिस्टेक. लेकिन ये देखिए ये स्क्वायर लेग का जो लंबा छक्का है उसे क्लियर करने की कोशिश की और ये जी खेल रहे हैं. 37 के योगदान पर ये 38वां रन उन्होंने बटोरा. बहुत ही बढ़िया रन बटोरे उन्होंने. 39वां रन ये बटोरा अपने इनिंग का. लेकिन इस मुकाबले को पूरी तरह से खोला पीएस 11 सावड़े की तरफ से स्ट्रेंथ है. ये देखिए ये मुकाबला हुआ इस छक्के के साथ खत्म और तीन गेंदों की समाप्ति हो चुकी है. पहली गेंद छक्का, दूसरी वेरिएशन के तौर पर जो गेंद ऑफ स्पिन अंदाज में अंदर की तरफ लाए थे, लेकिन जैसे गेंद में तेजी थी वैसे शॉट सिलेक्शन में तेजी, सीधा मारा लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से 6 रन के साथ. जिस तरह से उनका क्लास है, उनकी गुणवत्ता है, उस गुणवत्ता के आधार पर बल्लेबाजी हो रही है. गेंद के मेरिट के हिसाब से जिस दिशा में गेंद आ रही है और ये लंबा छक्का. पुन्हा एकदा आपण मराठीकडे वळतोय. धावफलकावर धावा लागल्यात 23. अतिशय चांगला षटक टाकतोय. फुलटॉस चेंडू बॅटची वरची कडा घेऊन शॉट फायनलच्या दिशेने जातोय. एकेरी धाव मिळते आणि अनुभवाची शिदोरी असलेला गोलंदाज पण समोर आहे. या वर्षी सगळ्यात इन्फॉर्म असलेला फलंदाज किरण पवार यानं मारलेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून एक अतिशय देखणा फटका, खणखणीत असा षटका आणि अवांतर चेंडूमुळे धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. त्या 33-22 पहिल्या हॅलो पहिल्या षटकामध्ये प्रसाद घरात जावळ्याचा वंडर बॉय याच्याकडूनही षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि एक तब्बल 2500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी आलंय. ते पीएस 11 सावळेच्या फलंदाजांना किरण पवार यांना या पहिल्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या 48 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय बहारदार फलंदाजी. 43 पाठलाग झाल्यामुळे अर्धशतकाने त्याच्यापासून हुलकावणी दिली होती, पण यावेळेला मात्र तो प्रथम फलंदाजी करतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लाईव्ह बघतात 60 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 60 मध्ये 55 धावा. किरण पवार याच्या 56वी धाव वैयक्तिक घेतोय. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातो मिडविकेटच्या दिशेने. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी 57 धावांची बहारदार खेळी आणि 20 मिनिटात ही 4 षटके संपायला हवी. त्यामुळे पहिला चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये 6 धावांसाठी जातो षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय तो किरण पवार यानं. बॅकफुटला जात पुन्हा एकदा चेंडू स्टिअर केला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर चौकार.
आणि माध्यमातून अशोक भगत स्वागत करतील या स्पर्धेचे चीफ गेस्ट आपण पाहतो मिलिंद ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालं त्यांचं स्वागत केलं जाईल परंतु इथे मात्र स्वागत करतोय फलंदाज चौकाराच्या साह्याने किरण पवार 14 विजेता संघ किरण पवार पुन्हा एकदा कलात्मक दृष्ट्या चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढतोय सीमा पार 4 धावा मिळतात रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गॅप सिलेक्शन इथे मात्र किरण पवार आपले तोरे दाखवतोय चेंडू सीमा पार बिनार 4 धावा कडे यांचं आगमन झालं प्रवीण आपण पाहतोय तरुण तडफदार तडफचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तसेच त्यांच्या समेत त्यांचे सहकारी आपण पाहतोय मदन यांचं सुद्धा आगमन झालं त्यांचं सुद्धा स्वागत चेंडू सीमा पार जातोय या चौकाराने मानवंदना दिली जाते आणि अशोकजी भगत यांच्या शुभ हस्ते मात्र इथे स्वागत प्रवीणजी कडू एक तरुण उपस्थिती दर्शवायची आहे वाशीगाव ओदरगेट यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज चेंडू मात्र पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय मिळणार चपळाईने इथे मात्र 2 धावा मिळतात 33 स्वीप शॉट केलाय चेंडू फाईन लेग रिजन मध्ये हवाई सफर करत असताना आपण पाहतोय पंच इशारे देतात चेंडू गेलाय 6 धावांसाठी मिळणार या 6 धावा खऱ्या अर्थाने आमचा शेलगर संघ पराभूत झालाय राऊंड विकेट यावेळेस मात्र त्याच पद्धतीने कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं रायगड ओपन मध्ये ज्याची वर्दी का लागते असा मात्र हा फलंदाज किरण पवार बरसताना चेंडू सीमा पार मिळणार 4 धावा क्षेत्रातील कीर्ती सांगायची झाली तर बराच वेळ झाला रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला चेंडू मात्र डीप मध्ये रोशॉट मात्र खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार 4 धावा लगेच नजरेने त्यानंतर आपल्या कलात्मक दृष्ट्या फलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फुलटा चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू नो डाऊट सीमा पार 4 धावांसाठी चौकार सत्यम याचं कौतुक करावं लागेल ज्यानं किरण पवार स्ट्राईक केला असेल सुद्धा अवघ्या धावा दिल्या त्या म्हणजे 5 और ये किरण पवार के बल्ले से निकला पैरोलाल छक्का और